नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्योत्स्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीची सेमी व इंग्रजी माध्यमाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1ची 2026 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. हा पेपर 11 मार्च 2026 रोजी झालेला आहे. एकूण 40 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे. तुम्हाला जर 10वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा. त्या ठिकाणी तुम्हाला 2022 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील. नोट पहा, त्या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना देखील लक्षपूर्वक वाचायच्या आहेत. क्वेश्चन 1A, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह 5 मार्क्ससाठी आहे. 5 गुणांसाठी 5 रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहे. फर्स्ट क्वेश्चन, त्याचे आन्सर आहे ऑप्शन सी. पहा, जे योग्य उत्तर आहे त्याला आपण अंडरलाईन केलेली आहे. सेकंड क्वेश्चन, इन डॅश डॅश ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल आर द नॉन मेटल्स फाउंड. त्याचे आन्सर आहे ऑप्शन बी, पी ब्लॉक. थर्ड क्वेश्चन, त्याचे आन्सर आहे ऑप्शन डी, 1000 जूल. क्वेश्चन नंबर 4, द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डायमंड इज डॅश डॅश. त्याचे आन्सर आहे ऑप्शन ए, 2.42. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डायमंड इज 2.42. क्वेश्चन नंबर 5, फॉर नॉर्मल ह्युमन आय द मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन इज. त्याचे आन्सर आहे ऑप्शन सी, 25 सेंटीमीटर. क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन 5 मार्क्ससाठी आहे. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन, फाइंड ऑड मॅन आउट, कुकिंग ऑफ फूड, रिपेरिंग ऑफ फ्रूट, मिल्क टर्न इंटू कर्ड, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर. वेगळा घटक आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर. सेकंड क्वेश्चन, बाय ऑब्झर्विंग द कोलेरेशन इन द फर्स्ट पेयर कंप्लीट द सेकंड पेयर. मास किलोग्राम, वेट न्यूटन. थर्ड क्वेश्चन, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. दिलेले स्टेटमेंट ट्रू किंवा फॉल्स सांगायचे आहे. द व्हॅल्यूम ऑफ वॉटर ॲट 4 डिग्री सेल्सिअस इज मॅक्झिमम. हे सेंटेन्स फॉल्स आहे. क्वेश्चन नंबर 4, मॅच द पेअर्स. ग्रुप ए आणि ग्रुप बी देण्यात आलेला आहे. थर्मामीटर, त्याचे आन्सर आहे ऑप्शन बी, टू मेजर टेम्परेचर. क्वेश्चन नंबर 5, व्हॉट इज द वेव लेंथ ऑफ वायलेट रे इन डिस्पर्शन ऑफ लाईट. त्याचे आन्सर आहे द वेवलेंथ ऑफ वायलेट लाईट इज 400 nm, म्हणजे 400 नॅनोमीटर. क्वेश्चन नंबर 2 मधील ए क्वेश्चन 4 मार्क्ससाठी आहे. गिव्ह सायंटिफिक रिझन्स. 3 क्वेश्चन दिलेले आहेत. कोणत्याही 2 क्वेश्चनचे सायंटिफिक रिझन लिहायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन, द जिओस्टेशनरी सॅटेलाइट्स आर नॉट युजफुल फॉर स्टडीज ऑफ पोलर रिजन. त्याचे आन्सर पाहू. काही ठिकाणी सायंटिफिक रिझन द्यायचं आहे, त्यामुळे आकृती काढायची गरज नाही. Second question, the hydrogenation of vegetable oil in presence of nickel catalyst forms वनस्पती घी. त्याचे आन्सर पाहू. थर्ड क्वेश्चन, atomic radius goes on increase down the group. त्याचे आन्सर पाहू. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. क्वेश्चन 2 मधील बी क्वेश्चन 6 मार्क्ससाठी आहे. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. एकूण 5 क्वेश्चन दिलेले आहेत. त्यापैकी तुम्ही 3 क्वेश्चनचे आन्सर लिहायचे आहे. प्रत्येक क्वेश्चनचे आन्सरला या ठिकाणी 2 मार्क्स मिळतील.
फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज मीन बाय अन अलॉय, गिव्ह 2 एक्झाम्पल्स. या प्रश्नाचे उत्तर पाहू. Second question, distinguish between oxidation and reduction. Question number third, give the molecular formula and structural formula of benzene. काही ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. Question number 4, आणि पुढे आहे क्वेश्चन नंबर 5, अ रेनबो इज द कंबाइंड इफेक्ट ऑफ रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. एक्सप्लेन द सेंटेन्स. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. काही ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. क्वेश्चन नंबर 3 15 मार्क्ससाठी आहे. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 5. एकूण 8 क्वेश्चन दिलेले आहेत. कोणत्याही 5 क्वेश्चनचे आन्सर लिहायचे आहेत. प्रत्येक क्वेश्चनच्या आन्सरला या ठिकाणी 3 मार्क्स मिळतील. फर्स्ट क्वेश्चन, त्याचे आन्सर पाहू. आन्सर देण्यात आलेले आहे. सेकंड क्वेश्चन, ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. पुढे आकृती दिलेली आहे. त्या आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. क्वेश्चन ए, विच गॅस इज रिलीज आउट ॲज एफरवेसेन्स इन द बिग टेस्ट ट्यूब. आन्सर आहे कार्बन डायऑक्साइड, CO2. बी क्वेश्चन, व्हॉट इज द कलर चेंज इन द लाईम वॉटर. आन्सर आहे इट टर्न्स मिल्की. आणि सी क्वेश्चन आहे, राईट द रिलेटेड केमिकल इक्वेशन. थर्ड क्वेश्चन, रीड द फॉलोइंग पॅरेग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन्स. या ठिकाणी पॅरेग्राफ दिलेला आहे. तो पॅरेग्राफ व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित क्वेश्चन आन्सर कंप्लीट करायचे आहे. फर्स्ट क्वेश्चन, हीट इज ट्रान्सफर फ्रॉम व्हेअर टू व्हेअर. त्या ठिकाणी आन्सर लिहिलेले आहे, हीट इज ट्रान्सफर फ्रॉम अ हॉट ऑब्जेक्ट टू अ कोल्ड ऑब्जेक्ट. सेकंड क्वेश्चन, विच प्रिन्सिपल डू वी लर्न फ्रॉम धिस प्रोसेस. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे, हीट इज ट्रान्सफर फ्रॉम अन ऑब्जेक्ट ॲट हायर टेम्परेचर टू अन ऑब्जेक्ट ॲट लोअर टेम्परेचर. सी क्वेश्चन, हाऊ विल यू स्टेट द प्रिन्सिपल ब्रीफली. सी क्वेश्चनचे आन्सर. Question number 4, draw a neat label diagram of electric motor and write its principle. Question number 4 चे आन्सर पाहू. पहा, अशा पद्धतीची इलेक्ट्रिक मोटारची आकृती काढायची आहे आणि पुढे आहे
इलेक्ट्रिक मोटार प्रिन्सिपल्स. Question number 5. State whether above chemical reaction is balanced or not from the number of atoms present in the reactants and product. Fill in the blanks. Answer आहे the chemical reaction is not balanced. तर त्या ठिकाणी पुढे जो तक्ता दिलेला आहे तो देखील आपण कंप्लीट केलेला आहे. Question number 6. Write the names from the description. A question. त्याचे आन्सर आहे बोरॉन, सिलिकॉन. Question B. नॉन मेटल्स इन द थर्ड पिरियड. त्याचे आन्सर आहे फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, अर्गॉन. Question C. 2 एलिमेंट्स हेविंग वेलन्सी 4. त्याचे आन्सर आहे कार्बन, सिलिकॉन. Question number 7. Study the entry in the following table and rewrite them by putting the connected items in the single row. त्या ठिकाणी आपण आन्सर लिहिलेले आहे. A. वेट. त्याचे आन्सर आहे N. चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. Question number 8. What is meant by mirage? In which condition mirage is seen? Give such one more example. त्या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. What is a mirage? त्या ठिकाणी आपण सर्व प्रश्नांची उत्तरे अभ्यासत आहोत. जी और क्वेश्चन आहेत त्याचे देखील आन्सर अभ्यासत आहोत. क्वेश्चन नंबर 4. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी वन. 5 मार्क्ससाठी आहे. 2 क्वेश्चन दिलेले आहेत. कोणत्याही 1 क्वेश्चनचे आन्सर लिहायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन बघा, पहिल्या प्रश्नामध्ये देखील 3 प्रश्न दिलेले आहेत. त्यातील क्वेश्चन ए. ड्रॉ अ डायग्राम ऑफ इमेज फ्रॉम बाय कॉन्केव्ह लेन्स. त्याचे आन्सर पाहू. पहा, अशा पद्धतीची आकृती काढायची आहे. Question B. State the nature of image from by concave lens. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. C question. If the focal length of a concave lens is 25 cm, find the power of the lens. आणि पुढे आहे सेकंड क्वेश्चन. त्यामध्ये देखील 3 क्वेश्चन देण्यात आलेले आहेत. ए क्वेश्चन. राईट द मेन स्टेप इन द एक्सट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. क्वेश्चन बी. व्हॉट इज द मेल्टिंग पॉइंट ऑफ अल्युमिना अँड हाऊ इज द मेल्टिंग पॉइंट रिड्यूस. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. C question. Why anodes need to be replaced from time to time during the electrolysis of alumina. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीची सेमी व इंग्रजी माध्यमाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 ची 2026 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.